पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो। प्रिय ख्रिस्ती बंधू भगिनींनो, या पवित्र रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला। या शुभ प्रसंगी ख्रिस्त सभा साऱ्या जगातील तिच्या मुला मुलींना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावित आहे। हा प्रभूच्या वलांडनाचा दिवस आहे। प्रभूचे शब्द ऐकून व त्याची दिव्य रहस्य साजरी करून त्याच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे आपण पुण्यस्मरण केले तर त्याच्या मरणावरील विजयात आपणाला खात्रीपूर्वक सहभाग मिळेल व त्याच्या बरोबर शाश्वत जीवन जगता येईल। प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्यासाठी अतिशय आनंदाचा, अतिशय सौख्याचा असा दिवस आहे। आपण ख्रिस्तीजन 3 सण महत्वाचे सोहळे साजरे करतो। खूप सोहळे आहेत, पण 3 सोहळे सर्वात महत्वाचे आहेत। ते सोहळे म्हणजे नाताळाचा सोहळा, ख्रिसमसचा सोहळा, ज्याच्यामध्ये आपण इमानुएल म्हणजे आपल्या सह परमेश्वर याच्यावर मननचिंतन करतो। आज आपण ईस्टरच्या दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी गोएल म्हणजे आपला जो मुक्तीदाता आहे, मुक्तीदाता गोएल म्हणजे आपल्यासाठी परमेश्वर। आणि आपण ज्या वेळेला पवित्र आत्म्याचा सोहळा, पेंटेकॉस्टचा सोहळा साजरा करतो त्यावेळेला आपण शकीना म्हणजे आपल्या मधील परमेश्वर, अंतर्यामी परमेश्वर, आपण ही 3 रहस्य फार मोठ्या सॉलेमनिटीने साजरे करतो। आपल्या सह परमेश्वर, आपल्यासाठी परमेश्वर आणि आपल्या मधील परमेश्वर। तर आज आपण परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे, आपल्याला कशा प्रकारे मुक्ती दिलेली आहे, कशा प्रकारे आपल्याला आशेने आणि आनंदाने परिपूर्ण केलेले आहे, याचा आज आपण सोहळा साजरा करीत आहोत। तर या सोहळ्यामध्ये भाग घेत असताना प्रभूचा आनंद, प्रभूची शांती आणि प्रभूची आशा आपले जीवन परिपूर्ण करू शकेल यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया। आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ बापा, जगाचा परमेश्वर, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही तुझ्या वैभवाच्या प्रकाशात सहभागी होत आहोत। ही नवीन अग्नी आशीर्वादित कर व आमच्या अंतःकरणाची आशेची नवी ज्योत पेटव। या पुनरुत्थानाच्या उत्सवाने आमची मने शुद्ध कर व सार्वकालिक प्रकाशाच्या उत्सवात एक दिवस सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे करतो। ख्रिस्त काल आणि आज, आरंभ व शेवट, अल्फा आणि ओमेगा, सर्व काळ त्याचा व सर्व युगे त्याची आहे। गौरव आणि सामर्थ्य सदा सर्व काळ त्याचे असो। आमेन। या पवित्र व वैभवपूर्ण जखमेने आमचा प्रभू ख्रिस्त आमचे संरक्षण करो व आम्हाला सुरक्षित ठेवो। आमेन।
वैभवाने उन्नतीत होणाऱ्या ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या अंतःकरणातील व मनातील अंधकार नाहीसा करो. आमेन. ख्रिस्त प्रभु आमचा प्रकाश. ख्रिस्त प्रभु आमचा प्रकाश. आता आपण आपल्या मेणबत्त्या या पास्काच्या मेणबत्तीतून पेटवणार आहोत. सर्वजण भैया लाइव जरा इसको टच मत करो. go ahead. Slowly go. ख्रिस्त प्रभु आमचा प्रकाश. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकून या उठला. आज विजयी झाला, मरणा जिंकून या उठला. स्वर्गामधून दूतगणांचा गीत वृंद गावो मोदे. दिव्य रहस्ये अर्पण करूया असीम आपुल्या आनंदे. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकून या उठला. मुक्त तुतारी नांदत राहो अशा महान विजयाची. तेजोमय बनलेली अवनी साथ करो स्तुती गीतांची. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकून या उठला. राजतेज त्या सनातनाचे, राजांच्याही राजाचे. सकल खालवो तिमिर दूर अन जग बनवो या तेजाचे. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकून या उठला. आमची माता ख्रिस्त सभा ही त्या तेजाने फुललेली. सदा दिसावी आनंदाने वैभवशाली भरलेली. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकून या उठला. भक्तजनांनो प्रभु परमेश्वर तुम्हा पाशी राहावा. आजही सहवास कयाचा सदा सर्वदा लावावा. लावा आपुले ध्यान प्रभूशी, आम्ही केला विनोदा. धन्यवाद देवो देवाला. वाढावे त्या योग सदा. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकून या उठला.
यावर ज्याच्या त्यावर कलंक काही ना उरला. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणाची दुनिया उठला. हीच रात्र ती ज्या रात्रीला पूर्वज ते आमचे नेले. लाल समुद्रा उल्लंघून या मिस्रातून त्या काळी येले. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणाची दुनिया उठला. या दासाला मुक्त कराया देवा तव पुत्र दिला. आदामाचे पाप हराया प्राण तयाने अर्पिला. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणाची दुनिया उठला. म्हणून असल्या त्या रात्रीला सर्व अमंगळ दूर पडते. गेलेले वैभव आम्हाला पुनर्पी मिळवून देते. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणाची दुनिया उठला. पवित्र रात्री या प्रभुदेवा स्वीकारावे दान तुला. पवित्र वधुही तुझी अर्पिते पास्काचा हा दीप नवा. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणाची दुनिया उठला. प्रभात ताऱ्याला दिसावी पास्काची मंगल ज्योत. स्वर्गामधुनी मानव देवर अवतरलेला हा ख्रिस्त. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणाची दुनिया उठला. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणाची दुनिया उठला. प्रिय बंधूभगिनींनो, आपल्या मेणबत्त्या आता विझून घ्या. प्रिय ख्रिस्त बंधुभगिनींनो, आपण या पवित्र जागरण विधीला सुरुवात केली आहे. या प्रसंगी परमेश्वराचे शब्द आपण लक्षपूर्वक ऐकूया. त्याने आपल्या लोकांना अनेक संकटातून कसे वाचवले व योग्य समय येताच आपल्या पुत्राला आमचे तारण करावयास कसे पाठवले, या घटनांचे आपण स्मरण करूया. या पुनरुत्थानाच्या उत्सवाद्वारे त्याने आम्हामध्ये सुरू केलेले तारणाचे कार्य परमेश्वर पूर्णतेला नेवो. कृपया बसून घ्या. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला, तो चांगला आहे. आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. मग देव बोलला, जलांच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलांना दुर्भागणारे होवो. असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलाला वेगळे केले. आणि तसे झाले. देवाने अंतराळाला आकाश म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडू. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला भूमी म्हटले व जलाच्या संचयाला समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परीने सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपसवू. आणि तसे झाले. हिरवळ, आपापल्या परीने बीज देणारी वनस्पती व आपापल्या परीने सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस.
मग देव बोलला, दिवस व रात्र हे भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत. त्यात चिन्हे, ऋतू, दिवस व वर्ष दाखविणाऱ्या होवोत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होत आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती. आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र ह्यांच्यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार ह्यांना भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा 4था दिवस. मग देव बोलला, जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जाऊ आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करू. प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे, प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सागरातील जले व्यापून टाका आणि पृथ्वीवरील पक्षी बहुगुणित होत. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा 5वा दिवस. मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रेंगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजू. आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मानव आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रेंगणारे सर्व जीव ह्यांच्यावर ते सत्ता चालवितील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी मात्र ह्यांच्यावर सत्ता करा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूमीवरील बीजे देणारी हर एक वनस्पती व सबीज फळे देणारा प्रत्येक वृक्ष मी तुम्हाला देतो. ती तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी हिरवळ खाण्यासाठी देतो. आणि तसे झाले. आपण निर्माण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा 6वा दिवस. ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने चालविलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. चालविलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. प्रभूचा शब्द. वात्सल्या
आपण प्रार्थना करूया. मागून एक खुर्ची आण. सर्वसमर्थ नित्य जीव परमेश्वरा, तू सर्व वस्तू सौंदर्याने परिपूर्ण व नियमाने परिबद्ध अशा निर्माण केल्या आहेत. हे तुझे निर्मिती कार्य अद्भुत असे आहे, पण त्याही पेक्षा तुझे नवनिर्मितीचे कार्य अधिक अद्भुत आहे. काळाची पूर्णता होताच येशू ख्रिस्ताच्या आत्मसमर्पणाद्वारे तुझ्या लोकांचा तू उद्धार केलास व जगाची नवनिर्मिती घडवून आणलीस. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तू दुभाग म्हणजे इस्रायल लोक वर समुद्रात कोरड्या भूमीवर चालतील. आणि पहा, मी स्वतः इजिप्तवासियांची मने कठीण करेन आणि ते त्यांच्या पाठीस लागतील. आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रकट होईल. फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रकट झाला, म्हणजे मी परमेश्वर आहे हे इजिप्तच्या लोकांना कळेल. तेव्हा देवाचा दूत इस्रायली सेनेच्या पुढे चालत असे. तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. तो इजिप्तवासियांची सेना आणि इस्रायलांची सेना यांच्यामध्ये राहिला. मेघ व अंधकार होता, तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाववले नाही. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र असा मागे हटविला की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली. इस्रायली लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालले आणि त्यांच्यासाठी उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीसारखे झाले. तेव्हा इजिप्तवासियांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून इजिप्त सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. त्याने त्यांच्या रथांची चक्रे काढून ते चालवणे कठीण केले. तेव्हा इजिप्तचे लोक म्हणू लागले, आपण इस्रायलपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने आपल्याशी लढत आहे. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, आपला हात समुद्रावर उगार, म्हणजे पाणी पूर्ववत जमून इजिप्तवासियांवर, त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल. मोशे समुद्रावर आपला हात उगारला. तेव्हा दिवस उजडल्यावर समुद्र एकत्र होऊन त्याचा लोट पूर्ववत वाहू लागला. त्यापुढे इजिप्त लोक पळू लागले, पण परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडले. पाणी पूर्वस्थळी परत आले आणि रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना जी त्याच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती ती सर्व त्यात गडप झाली. त्यातला एकही वाचला नाही. पण इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले. यांच्यासाठी उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीप्रमाणे झाले. त्या प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इस्रायली लोकांना इजिप्तच्या हातातून सोडवले आणि इजिप्तचे लोक समुद्रतीरी मरून पडलेले इस्रायलांनी डोळ्यांनी पाहिले. परमेश्वराने इजिप्तच्या लोकांना आपला प्रबळ हात दाखवला. तो इस्रायलांनी पाहिला
तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयाने उन्नत झाला आहे. घोडे व स्वार त्याने समुद्रात उलटून टाकले आहेत. प्रभूचा शब्द. हे अडळ सामर्थ्याच्या व चिरंतन प्रकाशाच्या प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेवर कृपा दृष्टीने पहा. सर्व मानव जातीला सार्वकालिक मुक्तीचे वरदान दे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे पतितांचा उद्धार झालेला, जुन्याचे नूतनीकरण घडलेले व सर्व वस्तुमात्रांना परिपूर्णता मिळालेली जगाला दिसू दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ईशाला स्वर्गात गौरव, पूजा
परमेश्वरा, पुनरुत्थित ख्रिस्ताच्या दिव्य तेजाने तू ही रात्र प्रकाशित केली आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेमध्ये पुत्रत्वाची भावना निर्माण कर. तुझ्या चरणी आमचे जीवन पूर्णपणे वाहून घेण्यासाठी आमचे शारीरिक व मानसिक नूतनीकरण घडव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. करास पत्र यातून घेतलेले वाचन. आपण सर्वांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तेव्हा आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी सामर्थ्याने मेलेल्यातून उठविला गेला, त्याचप्रमाणे आपणही नवजीवन जगावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपात त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपात त्याच्याशी संयुक्त होऊ. आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये. म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रूसावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू अशी आपली श्रद्धा आहे. मेलेल्यातून उठविलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही हे आपल्याला ठाऊक आहे. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यार्थ जिवंत झालेले असे माना. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचा उजवा हात उंचवलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरणार नाही, मी जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करीन. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशीला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. प्रभु तुम्हा बरोबर असो.
संत लोकलिखित शुभवचनातून घेतलेले वाचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंध द्रव्ये घेऊन गलिलाहून येशू बरोबर आलेल्या स्त्रिया कबरीजवळ आल्या. तो कबरीवरून दोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. या प्रकाराने त्या गोंधळून गेल्या असता पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो तेथे नाही तर उठला आहे. तो गलिलात होता तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला क्रूसावर खेळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरीपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या स्त्रिया म्हणजे मग्दलिया मरिया, योन्ना व याकोबाची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली व ते त्यांनी खरे मानले नाही. पेत्र मात्र उठून कबरीकडे धावत गेला. ओणवे होऊन त्याने आत पाहिले. तो त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसतात. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करीत तो घरी गेला. प्रभूचे शुभवर्तमान. बंधू भगिनींनो, आज हर्ष करण्याचा दिवस आहे, जल्लोष करण्याचा दिवस आहे. 40 दिवस आपण प्रभूच्या दुःख सहनावर मननचिंतन केले आणि आता आपण पुनरुत्थानाच्या काळामध्ये प्रवेश करत आहोत. आणि हा ईस्टरचा जो सोहळा आहे हा आपल्या उपासना वर्षाचा सर्वोच्च बिंदू आहे. हा आपल्या ख्रिस्ती धर्माचा सर्वात मोठा असा सोहळा आहे. आपण नाताळचा सण फार मोठ्या आनंदाने, मोठ्या जल्लोषाने साजरे करतो. किती आपण सजावट करतो, किती लाइटिंग करतो, नवीन नवीन कपडे. परंतु तेवढाच आनंद, तेवढा जल्लोष आपण या ईस्टरच्या सोहळ्यामध्ये, पुनरुत्थानाच्या सणामध्ये आपण तेवढा आनंद, तेवढा जल्लोष करतो का? खरं पाहिले तर ईस्टर हा ख्रिस्ती धर्माचा सर्वात मोठा, सर्वात महत्वाचा असा सण आहे. नाताळ सण महत्वाचा आहे, परंतु ईस्टर त्याच्याहून अधिक महत्वाचा आहे. कारण संत पौल म्हणतात, जर ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. जर आपला पुनरुत्थानावर विश्वास नसेल तर आपण ख्रिस्ती म्हणूच शकत नाही. ख्रिस्ती विश्वास हा या पुनरुत्थानाच्या पायावर असा विश्वास आहे. आपण आजकाल बघतो की IPL मॅचेस चालू आहेत, इंडियन प्रीमियर लीग.
याच्यामध्ये काही काही वेळेला मुंबई इंडियन्स टीम जिंकते, काही काही वेळेला डेक्कन चार्जर्स, वेगवेगळे टीम्स जिंकत असतात. चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स असे वेगवेगळे टीम्स आहेत. परंतु ख्रिस्ती या नात्याने आपला विजय हा नेहमीचा विजय असतो. प्रभू येशूने आपल्या पुनरुत्थानाद्वारे आपल्यासाठी शाश्वत विजय प्राप्त केलेला आहे आणि या जगातील कोणतीही शक्ती आपला पराजय करू शकत नाही. प्रभू येशूच्या पुनरुत्थानाद्वारे प्रकाशाने अंधारावर विजय मिळवला आहे, जीवनाने मृत्यूवर विजय मिळवला आहे, चांगुलपणाने वाईटावर विजय मिळवलेला आहे. आणि आज आपण हा प्रभू येशू ख्रिस्ताचा सर्वात मोठा विजय, याच्यापेक्षा दुसरा मोठा विजय होऊच शकत नाही. आपण मृत्यूवर जीवनाचा, वाईटावर चांगुलपणाचा, अंधारावर प्रकाशाचा, निराशेवर आशेचा विजय साजरा करीत आहोत. संत अगुस्तीन म्हणतात, आपण ईस्टर लोक आहोत, आपण सर्वजण ईस्टर लोक आहोत आणि हालेलुया हे आपले गीत आहे. संत अगुस्तीन पुढे म्हणतात, प्रत्येक ख्रिस्ती डोक्यापासून पायापर्यंत एक महान हालेलुया गीत बनले पाहिजेत. ज्यावेळेला लोक आपल्याकडे बघतात त्यावेळेला त्यांना दिसलं पाहिजे की आपण हालेलुयाचे लोक आहोत, ईस्टरचे लोक आहोत, ईस्टरची प्रजा आहोत. पुनरुत्थित ख्रिस्ताचा आनंद, पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती आपल्या हृदयातून वाहली पाहिजे. परंतु जर आपण आपल्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये तो पुनरुत्थानाचा आनंद, जल्लोष दिसतो का, त्यावर आज आपण मनन चिंतन करणे आवश्यक आहे. सुरुवातीचा जो ख्रिस्ती समूह होता, त्या ख्रिस्ती समूहातील लोक त्यांनी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा अनुभव घेतलेला होता. त्यांचे हृदय पुनरुत्थानाच्या आनंदाने इतके भरून झालेले होते की आनंदाने उत्साह असा ओसंडून वाहत होता. आणि ते त्यामुळे स्वतःमध्ये तो आनंद सामावू शकले नाही. त्यामुळे ते सर्व ठिकाणी गेले आणि सगळ्यांना प्रसार केला की हालेलुया, प्रभू येशू उठला आहे आणि आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा अनुभव घेतलेला आहे. आज आपण आपल्या स्वतःला विचारणे आवश्यक आहे, आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अनुभव घेतला आहे का? 15 वर्ष अगोदर आम्ही शिक्षण घेत होतो दिल्लीमध्ये, सेमिनरीमध्ये, जिथे आता मी शिकवत आहे. फादर आसिस सुद्धा होते आणि मी. आमची जी सेमिनरी आहे, जिथे आमचं घर आहे राहण्याचं, रेसिडेन्स, तिथून पासून कॉलेज जाण्यासाठी 5 मिनिटाचा रस्ता आहे. आणि या रस्त्यावर एक छोटस रोपटं होतं. ते रोपट्यामध्ये काहीच नव्हतं, फक्त एक छोटीशी अशी झाडी होती, फांदी होती, एक काठी सारखे होते, सुकलेलं होतं पूर्णपणे आणि त्याला छोट्या छोट्या फांद्या होत्या, त्या सुद्धा सगळ्या सुकलेल्या होत्या. मी 4-5 महिनेपर्यंत त्याच्याकडे लक्ष देत होतो आणि मी पाहिलं, अरे हे तर पूर्णपणे सुकलेलं आहे, पूर्णपणे सुकलेलं असं छोटस रोपटं. एक दिवस जाताना मी मी माझ्या मित्राला बोललो, अरे बघ हे तर पूर्णपणे सुकलेलं रोपटं आहे. आणि खात्री करण्यासाठी मी त्याची छोटीशी फांदी तोडली, तर ती पूर्णपणे शुष्क होती, त्याच्यामध्ये अजिबात जीवन रस नव्हता. तर मी माझे जे बोलणं होतं ते खरं केलं की नाही, हे आता झाड, हे जे छोटस रोपटं आहे हे मरून गेलेलं आहे. परंतु काही दिवसांनी काय झालं, मला एकदम आश्चर्य करणारी अशी गोष्ट झाली. त्या मृतवत रोपट्यावर छोटे छोटे हिरवे कोंब, हिरवे अंकुर मला दिसून आले आणि हळूहळू कोवळ्या फांद्या येऊ लागल्या. आणि प्रिय बंधू भगिनींनो, मी त्या रोपट्याची आशा, त्याच्या जगण्याची आशा पूर्णपणे सोडून दिलेली होती. मला तर वाटलेलं होतं इथे जागा का व्यापून फुल्ल
जोमाने वाढलं आणि त्याचं एका वृक्षामध्ये रूपांतर झालं. मी माझ्या जीवनामध्ये अनेक छोटे मोठे चमत्कार पाहिलेले आहेत, परंतु हा जो चमत्कार आहे हा माझ्या डोळ्यासमोर मला प्रचंड आशा असे देतो. ज्यावेळी मी पुनरुत्थानाविषयी विचार करतो त्यावेळी या मृतवत झाडावरील रोपट्यावरील ते छोटे छोटे हिरवे कोंब माझ्या डोळ्यासमोर येतात. ईस्टर हा आपल्या शुष्क आणि निस्तेज अशा जीवनावर हिरव्या अंकुरासारखा आहे. या हिरव्या अंकुराप्रमाणे ईस्टर आशा आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. या कोवळ्या अंकुराप्रमाणे कोंबाप्रमाणे ईस्टर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करतो. अगोदर जे सुकलेलं होतं तिथे आता नवीन नव चैतन्य निर्माण होते. आपण याचा परिवर्तनाचा अनुभव घेणे आवश्यक आहे. माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी एक छोटासा अनुभव घेतलेला आहे, परिवर्तनाचा अनुभव. 2007 साली मी खूप आजारी झालेलो होतो. माझे प्लेटलेटची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली होती. मला ICU मध्ये हलवण्यात आले आणि 2-4 दिवस ICU मध्ये काहीच सुधारणा होत नव्हती. परिस्थिती बिकट होत चाललेली होती आणि माझ्यासाठी हा एक छोटासा मृत्यूचा अनुभव होता. पण ज्या वेळेला आपण मृत्यूचा सामना करतो त्यावेळेला आपले जीवन अधिक महत्वपूर्णरित्या अर्थपूर्णरित्या जगण्याची प्रभू आपल्याला शक्ती देतो. मृत्यूचा सामना करीत असताना ICUच्या अनिश्चिततेमध्ये मी पुनरुत्थानाचा अनुभव घेतला. मी माझे जीवन प्रभू येशूला समर्पित केले आणि त्यावेळेला मला समजले की माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाहीये. मी माझं जीवन आता गमावणारच आहे, तर आता गमावण्यासारखं दुसरं काहीच नाहीये आणि देवासाठी मला संपूर्ण जग जिंकायचं आहे. आणि या जाणीवेमुळे मला आनंद मिळाला, मला स्वातंत्र्य मिळाले, मुक्ती मिळाली आणि मला पुनरुत्थानाचा अनुभव झाला. देवाने त्या सुक्या रोपट्याला स्पर्श केला आणि त्याला पुनर्जीवित केले. माझ्या जीवनाला स्पर्श केला आणि मला आज मोठ्या आनंदाने त्याचे वचन घोषित करण्यासाठी त्याने हे सामर्थ्य दिलेलं आहे. प्रभू येशूने मृत्यू आणि अंधकाराला स्पर्श केला आणि त्याचे जीवन आणि प्रकाशात रूपांतर केले. हाच ईस्टरचा चमत्कार आहे. पुनरुत्थित प्रभूच्या स्पर्शाने गालिलीतील मच्छीमार जे होते ते सुवार्तेचे सर्वात मोठे धाडसी आणि निर्भय असे प्रचारक बनले. त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सुवार्तेचा प्रचार केला. आणि या ईस्टरच्या रात्री प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू परमेश्वर आपल्याला आवाहन करत आहे, माझ्या मित्रा, माझ्या मैत्रिणी, माझा स्पर्श अनुभवून घ्या. आज प्रभू येशू, पुनरुत्थित प्रभू येशू आपणास स्पर्श करू इच्छित आहे. आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू इच्छित आहे. तर आपण प्रभूचा स्पर्श, त्याचा जाणीव घेण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या जीवनामध्ये त्याद्वारे परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करूया. मृत्यू, अंधकार आणि नकारात्मकता मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, भाग आहे. अनेक वेळेला आपल्या सर्वांना या गोष्टीचा सामना करावा लागतो. अनेक वेळेला मी नकारात्मक भावनामध्ये बुडून जातो. अंधकार मला वेढून घेतो. मृत्यूचे दूत जणू माझा ताबा घेतात आणि या विनाशकारी शक्तींच्या जाळ्यात अडकला असताना मी दुःखी होतो, निराश होतो, हतबल होतो. आणि अशा परिस्थितीत मी देवाकडे आक्रोश करून म्हणतो, हे देवा, हे देवा, पहा किती मोठी आहेत माझी संकटे, किती मोठी आहेत माझी संकटे, किती मोठ्या आहेत माझ्या समस्या. पण ज्या वेळेला मी ते आशेचे हिरवे असे अंकुर पाहतो, जे आशेचे हिरवे कोंब पाहतो, ते पुनरुत्थानाचे कोंब माझ्या डोळ्यासमोर येतात, त्यावेळेला मी माझ्या समस्याकडे मोठ्या धैर्याने पाहतो आणि मी माझ्या समस्यांना म्हणतो,
मी तुम्हाला भीत नाही. अहो समस्यांनो, पहा किती मोठा आहे माझा परमेश्वर. माझ्या समस्या मोठ्या नाही आहेत, माझा परमेश्वर त्याच्याहून जास्त मोठा आहे. हे मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. सर्वांनी गा. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है. आपला परमेश्वर किती महान आहे, किती सामर्थ्यवान आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आज प्रयत्न करा. त्याने आपल्यासाठी विजय मिळवलेला आहे. या विजयाने उत्साहित होऊन संत पौल म्हणतो, अरे मरणा तुझा विजय कुठे आहे, अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे. पुनरुत्थान आपले हृदय इतके मजबूत करते की मृत्यूचे भय सुद्धा नाहीसे होऊन जाते. जीवनातील दुःख आणि समस्या यांची तीव्रता नाहीशी होऊन जाते. दुःख समस्या आता आपल्याला त्रास देऊ शकत नाही जर आपण पुनरुत्थानावर विश्वास ठेवला तर. आज रात्री आपण हेच साजरे करत आहोत. दर रविवारी जो मिनी ईस्टर आहे, आज ईस्टर आहे पण दर रविवार आपण ईस्टर मानतो. दर रविवारी आपण हेच साजरे करतो की गुड फ्रायडेचा बळी जो येथे क्रुसावर टांगलेला होता तोच आता ईस्टर संडेच्या विजयी राजामध्ये रूपांतरित झालेला आहे. त्याचा विजय झालेला आहे. जो बळी होता तो आता विजेता झालेला आहे. आज रात्री आपण एक जीवनदायी संदेश साजरा करतो आणि तो संदेश आहे की देव आपल्याला स्पर्श करतो आणि आपले रूपांतरित करतो. देव आपल्याला उठावतो आणि उंचावतो. देव आपल्या आध्यात्मिक मृत्यूतून, आपल्या आळसातून, आपल्या व्यसनातून, आपल्या उदासीनतेतून, आपल्या नीच अस्तित्वातून आपल्याला उठवतो आणि उंचावतो. तो आपल्याला देवाची मुलं आणि मुली बनवतो. तो त्याचे संदेष्टे बनवतो. आपल्याला त्याचे प्रेषित बनवतो. शांती आणि सलोख्याचे माध्यम बनवतो. त्यासाठी प्रभू आपल्याला उठवतो. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त तो आपल्याला उठवतो. ईस्टर हा देवाकडून, प्रभू येशूकडून उठवण्याचा आणि उंचावण्याचा असा हा विशेष काळ आहे. जेणेकरून आपण वाकलेल्या, दबलेल्या, झुकलेल्या अस्तित्वातून पुनरुत्थित आणि आशेने भरलेल्या अशा जीवनाकडे वाटचाल करू शकू. आपल्या जीवनातील सुक्या रोपट्याला हिरवे कोंब फुटण्याचा हा काळ आहे. जर आपले जीवन आपल्याला वाटत आहे सुके असं रोपटं आहे तर त्याच्यामध्ये आता एक नवीन कोंब फुटत आहे पुनरुत्थानामुळे. आपण कधीही गायले नाही असे अति मधुर असे गीत गाण्याचा हा काळ आहे. मृत्यूच्या उदरात पुनरुत्थानाचे एक लहान अंकुर आहे हे समजून घेण्याचा हा काळ आहे. आणि परिस्थिती कितीही निराशाजनक का ना हो, कितीही निराशाजनक परिस्थिती जरी असली तरी येशूच्या पुनरुत्थानामुळे आपण नेहमीच आशावादी असतो. ख्रिस्ती व्यक्ती नेहमी आशावादी असते. आणि यावर्षी आपण आशेची तीर्थयात्री या विषयावर जुबली वर्ष साजरे करत आहोत आणि त्यामुळे आपण आशेमध्ये जगलं आवश्यक आहे. देवाची इच्छा आहे की आपण आशेने परिपूर्ण व्हावे. पुनरुत्थित प्रभू येशू आपल्या जीवनाच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला बोलवत आहे. मुन्नाबाई MBBS या चित्रपटामध्ये मी गुरुवारी सुद्धा त्याच्याविषयी सांगितलेलं, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे. असं म्हटलं आहे कि ए मत कहो कि इस जिंदगी में कितने पल है, ए मत सोचो कि इस जिंदगी में कितने पल है,
ये सोचो कि एक पल में कितनी जिंदगियां है. म्हणजे या प्रत्येक क्षणाचा आनंद प्रभू येशू आपल्याला घेण्यासाठी बोलावत आहे. प्रत्येक क्षणामध्ये पुनरुत्थान आहे, आशा आहे, जीवन आहे. जेव्हा मी वाकलेले, झुकलेले, ओझाने दबलेले, दुःखी कष्टी लोक चर्च मध्ये पाहतो त्यावेळेला मला थोडं वाईट वाटते. मी विचार करतो आपल्या ख्रिस्ती लोकांना पुनरुत्थानाचा खरा अर्थ समजला आहे काय. ज्या वेळेला आपल्याला पुनरुत्थानाचा खरा अर्थ समजेल त्यावेळेला आपण सुरुवातीच्या ख्रिस्ती समूहातील लोकांप्रमाणे आनंदाने, उत्साहाने परिपूर्ण भरून जाऊ आणि आशेचे शुभवर्तमान सर्वांना पसरवू, सर्वांना त्याचा प्रसार करू. आजपासून या ईस्टरचा काळ चालू होत आहे. 6 आठवडेपर्यंत ईस्टरचा काळ चालू होत आहे. याच्यामध्ये आपण श्वास सोडताना, ज्यावेळेला आपण श्वास सोडतो त्यावेळेला ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, भ्रष्ट गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, ज्या आपल्याला निराशमय करतात त्यांना आपण सोडूया. आणि श्वास घेताना जे काही आशावादी आहे, उदात्त आहे, ते सकारात्मक आहे, त्या श्वास घेताना हे सर्व गोष्टी आपण आतमध्ये घेऊया. या ईस्टरच्या दिवशी आपल्या सर्वांसाठी माझी प्रार्थना आहे की आपल्या ओठावर सदैव स्मित हास्य असावं, आपल्या डोळ्यामध्ये नेहमी तेज आणि चमक असावी, आपल्या कानामध्ये सदैव सुमधुर असे गीत असावे, आपल्या हृदयात सदोदित प्रेम आणि आशा असावी. हसी आपकी कोई चुरा न पाए, हसी आपकी कोई चुरा न पाए, कोई जिंदगी में आपको भुला न पाए, कोई जिंदगी में आपको भुला न पाए. आशा और खुशी का दीपक ऐसे जले आपके दिल में, आशा और खुशी का दीपक ऐसा जले आपके दिल में कि कोई आंधी तूफान उसे बुझा न पाए. आपल्या सर्वांना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशेने आणि प्रेमाने आणि आनंदाने परिपूर्ण असे जीवन लाभावे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, शुभकामना देतो. आमेन. भगिनींनो, आपण ही जलकुंड आशीर्वादित करण्याकरता आपण सर्व समर्थ देवपित्याकडे विनंती करूया. या पाण्याने नवजन्म घेणाऱ्यांचा त्यांच्या दत्तक लेकरास समावेश व्हावा म्हणून त्याच्याकडे आपण याचना करूया. आपण संतांची विनंती माला गाऊया. कृपया उभे राहा. पवित्र मरिया देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. संत मायकल, आम्हासाठी विनंती कर. देवाच्या पवित्र दूतांनो, आम्हासाठी विनंती कर. संत योसेफ, आम्हासाठी विनंती कर. विनंती कर. संत पेत्र पौल, आम्हासाठी विनंती कर. संत मरिया मग्दलेना, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस
संत जॉन पॉल दुसरे आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ वाज आम्हासाठी विनंती कर. संत मदर तेरेसा आम्हासाठी विनंती कर. संत पॉल सहावे आम्हासाठी विनंती कर. संत ऑस्कर रोमेरो आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्र स्त्री पुरुषांनो आम्हासाठी विनंती करा. प्रभू आम्हाला मुक्त कर. प्रभू आम्हाला मुक्त कर. प्रभू आम्हाला दया दाखव. प्रभू आम्हाला मुक्त कर. सर्व वाईटापासून प्रभू आम्हाला मुक्त कर. प्रत्येक पापापासून प्रभू आम्हाला मुक्त कर. सार्वकालिक मरणापासून प्रभू आम्हाला मुक्त कर. तुझ्या देहधारणेने प्रभू आम्हाला मुक्त कर. तुझ्या मरण व पुनरुत्थानाने प्रभू आम्हाला मुक्त कर. तुझ्या पवित्र अन्नाच्या दानाने प्रभू आम्हाला मुक्त कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आम्हा पाप्यांवर दया कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. तुझ्या पवित्र ख्रिस्त सभेला मार्गदर्शन कर आणि तिचे संरक्षण कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आमच्या परमगुरूंना व सर्व धर्मगुरूंना धर्माशी एकनिष्ठ ठेव. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व राष्ट्रांना शांतीचे व ऐक्याचे वरदान दे. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आम्हा सर्वांना तुझ्या सेवा कार्यात दृढ ठेव. प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ता आमचे ऐकून घे. ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे सर्वसमर्थ नित्यजीवी परमेश्वरा, तुझ्या महान प्रेमाच्या या रहस्यांद्वारे आम्हामध्ये उपस्थित राहा. या बाप्तिस्मा कुंडातून नवजन्म लाभणाऱ्या लोकांवर तुझ्या पुत्रत्वाचा आत्मा पाठव. आमच्या सेवेद्वारे आम्ही करीत असलेले कार्य तुझ्या महान सामर्थ्याने पूर्णतेस ने. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आता बाप्तिस्माच्या पाण्याला आशीर्वाद दिला जाईल. हे सर्वसमर्थ स्वर्गातील बापा, साक्रामेंट चिन्हाद्वारे तू आम्हाला कृपेचे वरदान देतोस. तुझ्या अदृश्य शक्तीची अद्भुतता या चिन्हाद्वारे आम्हाला प्रकट होते. तू निर्मिलेल्या पाण्याचा बाप्तिस्मा साक्रामेंतामध्ये आम्ही उपयोग करतो. या पाण्याला तू बाप्तिस्मा साक्रामेंताच्या कृपेचे प्रभावी चिन्ह बनविले आहेस. विश्व निर्मितीच्या वेळी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर उतरला व पाण्याला पवित्रीकरणाचे सामर्थ्य प्राप्त झाले. तू जलप्रलयाच्या पाण्याला नवजन्म देणाऱ्या बाप्तिस्मा साक्रामेंताच्या पाण्याचे पूर्वचिन्ह बनविलेस. दुर्गुणाचा अंत व सद्गुणाचा प्रारंभ करण्याचे सामर्थ्य पाण्याला प्राप्त झाले. अब्राहमाच्या संतानांना तू कोरड्या पावलांनी तांबड्या समुद्रातून पार नेलेस. फारोच्या गुलाबगिरीतून त्यांना मुक्त केलेस. बाप्तिस्मा साक्रामेंताने पापाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या तुझ्या पवित्र लोकांचे ते पूर्वचिन्ह होते.
यार्देन नदीच्या पाण्यात योहानाकडून तुझ्या पुत्राने बाप्तिस्मा साक्रामेंट घेतला व पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. क्रूसावर खिळला असता तुझ्या पुत्राने आपल्या कुशीतून रक्ताबरोबर पाणी वाहू दिले. आपल्या पुनरुत्थानानंतर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले की जा व सर्व राष्ट्रांना शिकवा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. हे स्वर्गातील बापा, तुझ्या ख्रिस्त सभेवर आता तुझे दयादृष्टी वळ. बाप्तिस्मा साक्रामेंटाचा जलाशय तिच्यासाठी वाहू दे. या कुंडातील पाण्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझ्या पुत्राची कृपा मिळवून दे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे घडविले आहेस. पाण्याने व पवित्र आत्म्याने पापापासून त्याला शुद्ध कर व पवित्र जीवनात त्याला नवजन्म दे. हे स्वर्गातील बापा, या कुंडातील पाण्यावर तुझ्या पवित्र आत्म्याला पाठव अशी तुझ्या पुत्राबरोबर आम्ही तुला विनंती करीत आहोत. बाप्तिस्मा साक्रामेंटाच्या मरणात ख्रिस्ताबरोबर पुरले गेलेले सर्वजण जीवनाचे वरदान घेऊन त्याच्याबरोबर पुन्हा उठोत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरणार नाही, मी जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करीन. हालेलुया, 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 हालेलुया.
नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. कृपया उभे राहा. आपण आपल्या बाप्तिस्मा साक्रामेंटातील अभिवचनाचे नूतनीकरण करणार आहोत. आपला प्रतिसाद. प्रिय बंधू भगिनींनो, पुनरुत्थानाच्या रहस्याद्वारे आपण ख्रिस्ताबरोबर बाप्तिस्मा साक्रामेंटामध्ये पुरले गेलो आहोत, अशासाठी की नवीन जीवन घेऊन त्याच्याबरोबर आम्हाला उठता यावे. प्रायश्चित काळाचे पालन आपण योग्य प्रकारे केले आहे. आता बाप्तिस्मा साक्रामेंटातील अभिवचनाचे आपण नूतनीकरण करूया. आपल्या बाप्तिस्मा साक्रामेंटात सैतानाचा व त्याच्या कृत्यांचा त्याग करण्याचे आणि पवित्र विश्वव्यापी ख्रिस्त सभेमध्ये राहून परमेश्वराची प्रामाणिकपणे सेवा करण्याचे अभिवचन आपण दिले होते. तेच अभिवचन आपण पुन्हा एकदा देऊया. आपलं उत्तर असेल, होय मी धिक्कार करतो. आपला प्रतिसाद असेल, होय मी धिक्कार करतो. होय मी करतो किंवा करते. तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व दुष्कृत्यांचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व पोकळ आश्वासनाचा धिक्कार करता काय? आपला प्रतिसाद असेल, होय मी श्रद्धा ठेवतो किंवा ठेवते. होय मी श्रद्धा ठेवतो. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही विश्वास ठेवता काय? येशू ख्रिस्त त्याचा एकमेव पुत्र व आमचा प्रभू आहे. तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला क्रूसावर खिळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो मेलेल्यातून उठला आणि आता तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय मी श्रद्धा ठेवतो.
पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वशक्तिमान पिता परमेश्वर याने पाणी व पवित्र आत्मा याच्याद्वारे आम्हाला नवजन्म दिला आहे व आमच्या सर्व पापांची क्षमा केली आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताशी तो आम्हाला सदैव एकनिष्ठ ठेवो. आमेन. माझ्या बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अधिप्रिय पुत्राच्या प्रार्थना त्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या पूर्ण करेल असा आपला विश्वास बाळगूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अखिल मानव जातीची सेवा करण्यास व ख्रिस्ताची सुवार्ता घोषविण्यास कृपादान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व राजकर्त्यांवर परमेश्वराचा आशीर्वाद नित्य असावा. त्यांना आपले कार्य जबाबदारपणे आणि जनतेच्या हितार्थ करता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. अखिल ख्रिस्ती जनांचे ऐक्य व्हावे. सर्वांनी ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एक कळप बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्या धर्मग्रामातील सर्व कुटुंबांना लाभावा आणि कुटुंबात शांती व ऐक्याचे वातावरण सतत टिकून राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. चर्च कार्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांवर पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद असावा व त्यांचे जीवन प्रभू कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्व बालकांवर, आजारी लोकांवर, ज्येष्ठ नागरिकांवर व जे परदेशात आहेत अशावर प्रभूचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. Amen.
प्रिय बंधुभगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे उन्नत व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अतुल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांच्या प्रार्थनाचा व दानांचा स्वीकार कर. तू आम्हामध्ये आरंभिलेले मुक्ती कार्य या पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्यामुळे पूर्णतास जावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. विशेषतः ज्या पुनरुत्थान रात्री ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला त्या रात्री मोठ्या आनंदाने आम्ही तुझे स्तवन करावे हे आमचे कर्तव्य आहे. येशू ख्रिस्त हे जगाची पापे दूर करणारे खरे कोकरू आहे. आपल्या मरणाने त्याने आमचे मरण नष्ट केले. मरणातून पुन्हा उठून त्याने आम्हाला आमचे जीवन परत मिळवून दिले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरित होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता व दूतांचे गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. तू निर्माण केलेले सर्व काही रास्तपणे तुझी स्तुती गाते, कारण तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व कृतीने तू सर्व वस्तूंना जीवन देतोस आणि त्या पवित्र करतोस. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत
तुझ्या नावासाठी परिशुद्ध बळी अर्पण करण्यात यावा म्हणून तू लोकांना एकत्रित करण्याचे कधीच थांबत नाहीस. म्हणून हे प्रभू, आम्ही ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्याकडे घेऊन आलो आहोत. ही दाने कृपा करून त्याच पवित्र आत्म्याद्वारे पवित्र कर असे आम्ही विनवितो. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर आणि रक्त बनवूत. त्याच प्रभू येशूच्या आज्ञेने आम्ही ही रहस्य साजरी करीत आहोत. ज्या रात्री प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले, तिला आशीर्वाद दिला, भाकर मोडली आणि ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, तुला धन्यवाद देत त्याने आशीर्वाद दिला, तो आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. तुम्ही प्रभू येशू उठला, येशूला जगाची पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे प्रभू, आम्ही तुझ्या पुत्राच्या तारणदायी दुःख भोगनाचे, त्याच्या विस्मयकारक पुनरुत्थानाचे आणि स्वर्गरोहणाचे पुण्य स्मरण साजरे करीत आहोत. आम्ही त्याच्या द्वितीय आगमनाची वाट पाहत असता तुझे आभार मानण्यासाठी आम्ही तुला हा पवित्र आणि जिवंत बळी अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बळीवर कृपादृष्टीने पहा असे आम्ही विनवितो. त्याच्या त्यागमय मरणाने तू आमचा तुझ्याबरोबर समेट घडवून आणण्याचे योजिलेस. तुझ्या पुत्राच्या शरीराने व रक्ताने आमचे पोषण झाले असून आम्ही पवित्र आत्म्याने संपन्न झालो आहोत. आम्ही ख्रिस्ताठाई एक शरीर आणि एक आत्मा व्हावे असे कर. आम्हाला तुझ्या निवडलेल्या लोकांबरोबर विशेषतः अतिपवित्र देवमाता कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित व गौरवशाली रक्त साक्षी आणि सर्व संत ह्यांच्या बरोबर आम्हाला वारसा मिळावा म्हणून तू आमचे तुला शाश्वत समर्पण करो. तुझ्या समोरील त्यांच्या नित्य मध्यस्थीवर आणि अखंडित सहाय्यावर आम्ही विसंबून आहोत. हे प्रभू, आमच्या या समेटाच्या बळीमुळे सर्व जगाला शांतीचे व तारणाचे यांचे वरदान प्राप्त व्हावे अशी आम्ही प्रार्थना करतो. तुझे सेवक फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप, संपूर्ण बिशप वर्ग, याजक वर्ग, याजकगण आणि तू तुझ्यासाठी मिळविलेले सर्व लोक यांच्यासह पृथ्वीवरील
तुझ्या यात्रेकरू ख्रिस्त सभेला श्रद्धेत व प्रीतीत दृढ ठेव. तुझ्या इच्छेनुसार तू बोलवलेल्या या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. हे दयावन पित्या, जगभर विखुरलेल्या तुझ्या सर्व लोकांना तू तुझ्या करुणेने एकत्र कर. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींनी आणि या जगाच्या निरोप घेताना जे सारे तुझ्या कसोटीला उतरलेले होते त्यांना तुझ्या राज्यात प्रेमभाव भराने प्रवेश दे. ज्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू पृथ्वीवर सर्व चांगल्या गोष्टींचा वर्षाव करतोस, त्याच्याद्वारे तुझ्या राज्यात आम्हाला परिपूर्ण वैभवाचा लाभ मिळो अशी आम्ही आशा बाळगतो. शब्दात आपण देवपित्याकडे धैर्याने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, हे पुनरुत्थित येशू, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास आणि आज तू आम्हा सर्वांस सांगत आहेस, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती, पुनरुत्थित प्रभू येशूची शांती आणि आशा तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती अभिवादन करूया.
हे पहा परमेश्वराचे कोकरू पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, जो आपल्या जीवनामध्ये आशा, शांती आणि प्रेम आणतो. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व सार्वकालिक जीवनासाठी आपले संरक्षण करो.
प्रभु उठला, प्रभु उठला, प्रभु उठला, प्रभु उठला, अंधारावर विजय मिळवून मृत्युंजय झाला. हे प्रभू, या पुनरुत्थानाच्या दिव्य साक्रामेंताने तू आमचे पोषण केले आहेस. तुझ्या प्रीतीचा आम्हावर वर्षाव कर आणि आम्हामध्ये ऐक्य भावना निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. माणिक याचे प्रकाशन झाले आहे असे मी जाहीर करतो. माणिकच्या सर्व संपादक मंडळाचे मी मनापासून आभारी आहे. खूप मेहनत आहे, कष्ट आहे आणि त्यांनी दिलेला वेळ ह्याकरिता मी खरोखर त्यांचा आभारी आहे. शेवटच्या आशीर्वादासाठी उभे राहा. प्रभू तुम्हा बरोबर असो.
बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. पुनरुत्थानाचे भव्य उत्सव देणे सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व सर्व पापांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवो. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने आम्हाला पापमुक्त केले आहे. तो आपली अभिवचने पूर्ण करो व सार्वकालिक जीवनाचे तुम्हाला वरदान देवो. ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल तुम्ही शोक केला. आता त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सोहळा तुम्ही साजरा करीत आहात. एक दिवस तुम्हाला सार्वकालिक आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमच्यावर सदा सर्वदा तुम्हा बरोबर राहो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने हालेलुया. हालेलुया. मिस्सा संपल्यानंतर आपल्या युवकांनी हौजीचं आयोजन केलेलं आहे. ज्यांना हौजी खेळायचं असेल त्यांनी थांबावं.